तुम्ही रिफंडची प्रोव्हिजन बघाल तर त्यामध्ये जर एखादा व्यक्ती एक्सपोर्ट करत असेल, झिरो रेट सप्लाय करत असेल, झिरो रेटेड सप्लाय, आणि त्याच्याकडे काय आहे, LUT आहे, म्हणजे विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. जर तो झिरो रेट सप्लाय करतो तर त्याला ITCचा जे क्रेडिट आहे, इनपुट टॅक्स क्रेडिटचा, त्याचा रिफंड मिळतो. ही एक क्रेडिट रिफंड कोणाला मिळतो ही एक केस आहे. आणि दुसरं जे आहे याच्यामध्ये एक इन्व्हर्टेड ड्युटी असा शब्द वापरायला दोन, इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर. यामध्ये काय होतं की इनपुट्स 18%, 12% आणि मॅन्युफॅक्चरिंग करून जे प्रॉडक्ट बनतं त्याच्यावर रेट 12% किंवा 5% आहे. मग इथे ITC ॲक्युमुलेट होतो इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला आणि आउटपुट टॅक्स कमी कलेक्ट होतो. अशा प्रॉडक्टना आता ह्याच्यामध्ये पण कसं केलं आहे, गव्हर्नमेंटनी काही गुड्स नोटिफाय केले की ह्या गुड्सना आम्ही रिफंड देणार नाही. सगळ्यांकरता ॲप्लिकेबल नाही आहे. काही त्यांनी गुड्स नोटिफाय केले की एक यादी आहे त्याची, त्यात तुमचा गुड्स असेल तर तुम्हाला इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरचा रिफंड मिळणार नाही. काही गुड्सच्या अगेन्स्ट तो मिळतो. ही केस असेल तर मग तुम्हाला ही तरतूद बघायला लागेल की where a registered person has claimed refund of any unutilized amount from the electronic credit ledger in accordance with the provision of section 54. दोन केसमध्ये रिफंड क्लेम केला असेल, द अमाऊंट टू द एक्सटेंट ऑफ क्लेम शॅल बी डेबिटेड. म्हणजे जी जमा असेल क्रेडिटची अमाऊंट ती काय केली आहे तिकडनं बाजूला काढलेली आहे. म्हणजे समजा इकडे 1,00,000 रुपये जर का बॅलन्स असेल आणि ह्यातला रिफंड क्लेम जर का 70,000 ते करत असतील तर मग इथे बॅलन्स यातनं 70,000 जाऊन 30,000 राहील. हे 70,000 काय होतील, आयदर रिफंड म्हणून ॲप्रूव्ह होतील किंवा रिजेक्ट होतील, किंवा 70,000 मधला काही ITC हा रिफंड म्हणून ॲप्रूव्ह होईल, काही काय होईल रिजेक्ट होईल, असंही होऊ शकतं. संपूर्ण रिजेक्ट होईल, संपूर्ण ॲप्रूव्ह होईल, किंवा पार्टली रिजेक्ट पार्टली ॲप्रूव्ह होईल. इफ द रिफंड सो फाइल्ड इज रिजेक्टेड either fully or partly, the amount debited under subrule 3 वरती म्हटलं ना, जेव्हा रिफंड क्लेम होईल त्यावेळेस काही अमाऊंट बाजूला काढली जाईल, त्यातनं कमी केली जाईल. आणि जर का रिजेक्ट झाली जेवढी अमाऊंट टू द एक्सटेंट ऑफ रिजेक्शन शॅल बी रिक्रेडिटेड. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला प्रॉपर ऑफिसर काय करेल, ऑर्डर काढेल फॉर्म GST PMT 03 आणि तिथे परत ती इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला अमाऊंट होती टॅक्स पेअरची, त्यांनी रिफंड क्लेम केला, तो इलिजिबल क्लेम नव्हता, तो रिजेक्ट केला, तर रिजेक्ट केलेली अमाऊंट जी आहे ती परत इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जशी ती जमा होईल. Where a registered person has claimed refund of any amount paid as tax wrongly paid or paid in excess for which debit has been made from the electronic credit ledger, the said amount, if found admissible, shall be recredited to electronic credit ledger by the proper officer by an order. अमाऊंट काय केलं त्यांनी पेड केले, रॉंगली पेड आहे किंवा एक्सेस पेड केले, विच डेबिट इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये डेबिट केले. The said amount, if found admissible, shall be recredited to the electronic credit ledger. आता हे अमेंडमेंट होऊन आलंय. ह्यात काय केलं, ह्यात काय केस कळते तुम्हाला? रिफंड रॉंगली पे केला गेला, एक्सेस पे केला गेला. रिफंड जो आहे, where registered person has claimed refund of any amount paid as wrongly paid, any amount paid as tax wrongly paid
or paid in excess which debit has been made from the electronic credit ledger, the said amount, if found admissible, shall be recredited to the electronic credit ledger by the proper officer by an order made in. आता ह्या ऑर्डरमध्ये काय केलं जातं, रॉंगली जास्त अमाऊंट त्यांना एक्सेस अमाऊंट, एक्सेस म्हटलं ना इकडे, एक्सेस जेवढी एक्सेस where a registered person has claimed refund of any amount paid as tax, wrongly paid or paid in excess for which debit has been made from the electronic credit ledger, the said amount if found admissible ती रिक्रेडिट केली जाईल जी त्यांना एक्सेस क्लेम केली. तुम्हाला थोडं मी नंतर सांगतो, ठीक आहे, आता राहू दे. अमाउंट ऑफ इरेनियस रिफंड रिक्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, हे पण तसंच आहे. हां, हे दोन्ही अमेंडेड आहेत ना, हे तुम्हाला मी नंतर सांगितलं. आता याच्यामध्ये नो डायरेक्ट एंट्री इन लेजर. तर ज्यावेळेस क्रेडिट घेतलं जातं, जिथे त्रिबित क्लेम होतं, क्रेडिट होतं आणि मगच ते जसं तो ITC क्लेम केला जाईल ते ट्रान्सफर होईल. म्हणजे आपण जर का तुम्ही GSTR 2A बघितला, त्याच्यामध्ये 4 पार्ट आहेत ना, दाखवू तुम्हाला परत. ITC कशा प्रकारे जमा होतो, एक B2B आहे, दुसरा IET कडनं आहे, तिसरा TDS TCS आहे आणि चौथा झिरो ट्रेड सप्लाय. सॉरी, इम्पोर्ट जर का केलं आहे किंवा सेजमधनं घेतलं आहे तर मग तिथे IST भरला जातो. 4 पार्ट आहेत ABCD GSTR 2A मध्ये. इथे 2A काढतो बघा मी आता इकडे. पार्ट ए मध्ये B2B आहे, बी मध्ये IET आहे, सी मध्ये TDS TCS आहे आणि डी मध्ये इम्पोर्ट ऑफ गुड्स, बिल ऑफ एंट्री ओव्हरसीज ऑन फ्रॉम ओव्हरसीज ऑन बिल ऑफ एंट्री किंवा मग सेजमधनं घेतलं. इकडनंच ती एंट्री येणार. सप्लायरने GSTR 1 फाईल केला, ITC 2B येईल, तिथनं मग कुठे येईल, ऑटो कॉपरेट होऊन मग ऑल ITC मध्ये येईल किंवा मग जे बाकी दाखवले तुम्हाला जे सेक्शन तिथे येतात त्यामुळे तो येईल. म्हणजे GSTR 3B मध्ये क्लेम केल्याशिवाय नो एंट्री शॅल बी मेड डायरेक्टली इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर अंडर एनी सर्कमस्टन्स. वेगळी येऊ शकत नाही ना. ओके, एवढं. आणि इथे काय म्हटलंय, सेव्ह ॲज प्रोव्हाइडेड इन द प्रोव्हिजन ऑफ दिस चॅप्टर. या चॅप्टरमध्ये कुठे असं प्रोव्हिजन केले आहे की रिक्रेडिट करा तर मग रिक्रेडिट होईल. अगोदर डेबिट केले आहे, रिक्रेडिट करा तर ते क्रेडिट होईल, अदरवाईज डायरेक्टली एंट्री येऊ शकत नाही. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला काही डिस्क्रिपन्सी आढळली तर मग म्हणजे कॅश लेजर असो, लायबिलिटी असो, क्रेडिट असो, तर मग फॉर्म GST PMT 04 आहे की ज्युरिडिक्शन ऑफिसरला काय करा, कम्युनिकेट करा, एक्झिस्टिंग एक्झरसाइजिंग ज्युरिडिक्शन इन द मॅटर
ऑफिसरला तुम्ही कम्युनिकेट करा त्या फॉर्म थ्रू. फॉर द पर्पज ऑफ दिस रूल इट इज हिअर बाय क्लॅरिफाईड दॅट अ रिफंड शॅल बी डीम्ड टू बी रिजेक्टेड if the appeal is finally rejected or if the claimant gives an undertaking to the proper officer that he shall not file an appeal. हे एक्सप्लेनेशन मध्ये आहे की डीम रिजेक्शन ऑफ रिफंड, एक छोटा पॉइंट आहे त्यामध्ये. असं मानलं जाईल ते रिफंड त्याचा आता रिजेक्ट झालेला आहे जर त्यांनी लिहून दिलं असं की अपील जे आहे ते मी करणार नाही आहे. म्हणजे जर का हे पुढे काही प्रोसिजर तो करणार नसेल तर मग ते रिक्रेडिट करण्यासाठी आता हे 49(5) मध्ये काय दिलं आहे, मॅनर ऑफ युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. आता जर का अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स आहे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला रजिस्टर पर्सनच्या काय आहे इनपुट टॅक्स आहे. कुठल्या प्रकारचा आहे, जर IGSTचा आहे तर IGST तो पेमेंट ऑफ IGST करता पहिल्यांदा वापरेल, मग तो पेमेंट ऑफ CGST करता वापरेल आणि नंतर तो पेमेंट ऑफ AGST करता वापरू. CGST पण तसंच आहे, पेमेंट ऑफ CGST पहिले करेल, मग पेमेंट ऑफ IGST करेल आणि नंतर पेमेंट ऑफ जे AGST ODGST हे रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. त्याकरता 49(5) बघा की CGST AGSTच्या अगेन्स्ट सेट ऑफ होऊ शकत नाही. IGST आहे, IGSTला वापरा, CGSTला वापरा, AGSTला वापरा, पण CGST आणि AGST एकमेकांशी सेट ऑफ होणार नाहीत. याच्याकरता रिस्ट्रिक्शन दिलेलं आहे. आणि जर क्रेडिट असेल क्रेडिट जर असेल तर ते इंटरेस्ट करता, पेनल्टी करता, फीज करता वापरता येणार नाही, लेट फीज करता वगैरे. त्याच्याकरता कॅशच लागेल. क्रेडिट कुठलं पण असो टॅक्स करता वापरता येईल. टॅक्सची लायबिलिटी आहे त्याकरता क्रेडिट युटिलाइज करता येईल, पण जर लायबिलिटी इंटरेस्टची आहे, पेनल्टीची आहे, फीजची आहे त्याकरता क्रेडिटचा वापर करता येणार नाही. हे ई दिलंय 49(5)(e). The central tax shall not be utilized towards payment of state tax or union directed tax. आणि F मध्ये दिलंय the state tax or union directed tax shall not be utilized towards payment of central tax. क्रॉस युटिलायझेशन होणार नाही हे 49(5)(e) आणि F मध्ये दिलंय. स्टेट टॅक्स आहे, पहिल्यांदा काय होईल AGST करता वापरला जाईल. IGST करता स्टेट टॅक्स वापरता येईल. एक प्रोविजो आहे, प्रोव्हाइडेड दॅट द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ स्टेट टॅक्स म्हणजे AGST शॅल बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स म्हणजे IGST ओनली वेअर काय म्हटलंय, ओनली वेअर द बॅलन्स ऑफ द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल टॅक्स CGST इज नॉट अवेलेबल. याचा अर्थ आहे की AGSTने AGST पे करता येईल, AGSTने IGST पण पे करता येईल. समजा CGST मध्ये काय बॅलन्स उपलब्ध असेल तर तो पहिले IGST करता वापरला गेला पाहिजे. जर CGST वापरला गेला IGST करता आणि तरी पण लायबिलिटी बाकी राहत असेल IGSTची आणि जर AGST मध्ये बॅलन्स असेल तर वापरता येईल. IGST मोठा भाऊ आहे, CGST पण मोठा भाऊ आहे, AGST छोटा आहे. म्हणजे जर का CGST मोठा आहे IGST एवढी पे करायची आहे, जर CGST कडे असेल तर CGST मधनच भरा, AGST मधनं घेऊ नका. ओके, AGST मधनं CGST सेटअप होणार नाही. आता वर मी तुम्हाला दाखवलं क्रॉस युटिलायझेशन होणार नाही CGST आणि AGST, तसं AGST आणि CGST होणार नाही.
सेम युटीचे पण तसंच आहे, तसं AGSTचं आहे. तेच का युटीचे जिकडे AGST तेवढी GST असेल तर तो तेव्हाच वापरता येईल IGST करता जेव्हा पहिल्यांदा CGST वापरला जाईल आणि तरी पण लायबिलिटी बाकी IGSTची, तर मग UTGST मधनं भरता येईल. ही प्रोव्हिजन पहिल्यापासून होती. हां, ह्यात काय होतं प्रॉब्लेम, याच्यामध्ये प्रॉब्लेम असा व्हायचा, समजा माझ्याकडे IGSTचं क्रेडिट आहे, CGSTचं क्रेडिट आहे, AGSTचं क्रेडिट आहे. ओके, माझ्याकडे CGST लायबिलिटी आहे 1000, AGST आहे 1000. माझ्याकडे CGST क्रेडिट जर का 800 रुपये असेल, AGST 800 असेल, समजा IGST मधनं मी एखादी मशिनरी परचेस केली आहे ज्यामध्ये माझ्याकडे 50,000 IGST पडू. आपण कशा प्रकारे विचार करतो की CGST पे करत आहे, CGST आला ना 800, मी 800 घेईन, 200 मला शॉर्ट पडतायत, तेच IGST मधनं लोक वापरायचे. सेम 200 AGST पाहिजे तेव्हाच IGST मधनं वापरायचे. म्हणजे इथे काय होईल, 49,600 हा बॅलन्स IGST मध्ये रिमेन राहणार ना, आणि तो 400 वापरला गेला. या IGST मध्ये काय आहे, CGST पण आहे आणि AGST पण आहे. आता ह्या IGST मध्ये मधले जे पैसे आहेत ते ज्या राज्याला तो IGST आहे त्यांना द्यायचे आहेत ना, केंद्र सरकारला ते देणं आहे. कारण IGSTची अमाऊंट कोणाकडे गेली, ती गेली केंद्र सरकारकडे. राज्यांना आपला टॅक्स AGST मधनं मिळतो, केंद्राला त्यांना टॅक्स CGST मधनं मिळतो, पण IGST मध्ये दोन्ही टॅक्स आहेत. आता जोपर्यंत हा IGST पूर्ण वापरला जात नाही, त्यामुळे त्या राज्याला किती केंद्र सरकार देणं लागतं हे कळत नाही. हा जो IGST आहे हा वापरण्याकरता जर का AGST मध्ये हा IGST तुम्ही कसाही वापरू शकता असं दिलं ना. जर IGST तुम्ही AGST मध्ये वापरला तर तेवढी अमाऊंट मिळाली ना IGST ला, तेवढे क्रेडिट वापरला गेलं IGST मधनं. 50,000 जर हे 50,000 जर इथे पडून आहेत, या 50,000 मधले CGSTच्या अगेन्स्ट टॅक्स पेअर किती वापरेल आणि AGSTच्या अगेन्स्ट किती वापरेल हे काही सांगू शकत नाही ना, आणि कधीपर्यंत वापरेल हे पण सांगू शकत नाही. मग किती अमाऊंट द्यायची केंद्र सरकारने राज्य सरकारला हे जोपर्यंत IGST संपत नाही तोपर्यंत कळत नाही. आता असा IGST जो कोविड काळामध्ये पडून होता केंद्र सरकारकडे, राज्य बोलत होती आम्हाला IGST मधला शेअर द्या. आता शेअर त्यांना देणं कसा काय, त्याला IGST तर वापरला गेला पाहिजे ना, कोणी किती वापरला मग कळेल की देणं किती आहे ऍक्च्युअली केंद्र सरकार. राज्यांना निधी पाहिजे जो केंद्राकडे IGST मध्ये अडकलाय, पण केंद्र सरकार काय म्हणणार की जोपर्यंत युटिलाइज होत नाही, तो वापरला जात नाही, त्यांनी काय केलंय, अवेल केलाय. अवेल म्हणजे तो क्रेडिटला जमा करून ठेवलाय, तो युटिलाइज नाही केला. तर युटिलाइज करण्याकरता काय होईल, जी लायबिलिटी CGSTची किती आहे आणि AGSTची किती आहे याच्यात ते किती वापरतात त्याच्यावरून कळेल की किती रुपये देणं आहे ऍक्च्युअली केंद्र सरकार. आलं लक्षात. जेव्हा जमा होतो क्रेडिट लेयरला तेव्हा तो अवेल केला या कॅटेगरीमध्ये येतो, आणि जेव्हा त्याचा लायबिलिटीच्या अगेन्स्ट तो वापरला जातो तेव्हा तो युटिलाइज केला या कॅटेगरीमध्ये येतो. हेडिंग काय आलं आहे, सेक्शन 49A मध्ये युटिलायझेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन, कशा प्रकारे युटिलाइज करावा हे तुम्हाला 49A सांगतो. आणि ऑर्डर ऑफ युटिलायझेशन हे 49B इनपुट टॅक्स क्रेडिटचं ऑर्डर ऑफ युटिलायझेशन कसं असेल हे 49B सांगतो. हे दोन सेक्शन अमेंड करून बनवण्यात आले. म्हणजे युटिलाइज अवेलमेंट आणि युटिलायझेशन हे दोन शब्द समानार्थी वाटतात पण नाही आहेत, कारण इथे हेडिंग का दिलं बघा. हेडिंग काय दिलं, युटिलायझेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. Notwithstanding anything contained in section 49, input tax credit on account of central tax, state tax, union territory tax shall be utilized towards payment of integrated tax, central tax, state tax or union territory
टॅक्स ॲज द केस मे बी. काय म्हटलंय इथपर्यंत आपल्याला माहिती आहे की ह्यात नवीन काय सांगताय हेच आहे माहिती आहे आम्हाला. पण पुढे आलं ओनली आफ्टर द इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल ऑन अकाउंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स हॅज फर्स्ट बीन युटिलाइज फुल्ली टुवर्ड सच पेमेंट. इनपुट टॅक्स क्रेडिट, इनपुट टॅक्स बघा सेक्शन 49 मध्ये काहीही सांगितलेलं असो, इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स आणि युनियन टेरिटरी टॅक्स. ओके, पेमेंट ऑफ तुम्ही CGST वापरू शकता IGST करता, तुम्ही AGST वापरू शकता IGST करता, तुम्ही सेंट्रल टॅक्स वापरू शकता सेंट्रल टॅक्स करता, तुम्ही सेंट्रल टॅक्स वापरू शकत नाही स्टेट टॅक्स करता. हे जसं दिलंय त्याप्रमाणे आहेच. त्याचा वापर करायचा आहे कशा प्रकारे ओनली आफ्टर इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल ऑन अकाउंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स हॅज बीन युटिलाइज फुल्ली टुवर्ड सच पेमेंट. जे पेमेंट करायचं आहे IGSTचं, IGST कुठे रिस्ट्रिक्ट केलं आहे का पेमेंट करायला नाही ना. IGST तुम्ही वापरा IGSTसाठी, तुम्ही IGST वापरा CGST करता, तुम्ही IGST वापरा स्टेट किंवा युनियन टेरिटरी करता टॅक्स करता वापरू शकता. तो अगोदर IGST वापरा. ते काय म्हणतात अगोदर IGST वापरा मग बाकीचे वापरा, सेंट्रल स्टेट जे आहे ते नंतर वापरा. 50,000 IGST मधले 0 होईपर्यंत त्यातूनच येस तेच आहे ते ह्यातनं आलं. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस सेक्शन सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ, म्हणजे जे 49(5)E मध्ये आणि F मध्ये काय दिलं आहे की क्रॉस युटिलाइज नाही करायचे CGST आणि AGST. बाकी नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस चॅप्टर आणि सब्जेक्ट टू म्हणजे ह्याचा एक्सेप्शन आहे, ह्याला काय हात लावत नाही ते. बाकी काय म्हणतात बाकीच्या सगळ्याला आम्ही ओव्हरराईड करतो. काय म्हणतो की द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल प्रिस्क्राईब रूल 18(8)A prescribe the order and manner of utilization of the input tax credit on account of integrated tax, central tax, state tax, union territory tax as the case may be towards payment of such tax. रूल 88A दिलाय त्याप्रमाणे तुम्ही काय करा म्हणजे कशा पद्धतीने कशा प्रकारे IGST युटिलाइज करायचा याकरता रूल बनवला जाईल. IGST पहिल्यांदा वापरला पाहिजे आणि कशा प्रकारे वापरला पाहिजे हे रूलनी सांगितलं 88A मध्ये. ओके, हा रूल आला त्यामध्ये मग हे एक्झाम्पल पण आलं, हे सगळं आलं. ह्यातनं फायनली पिक्चर तुम्हाला दाखवतो. हे चार्टमध्ये सोपं आहे तुम्हाला कळायला, हे लवकर कळेल हे सांगतो ऐका. आता दिसतंय व्यवस्थित दिसतंय की प्रोव्हिजन रिलेटिंग टू युटिलायझेशन ऑफ ITC आर समराइज ॲज अंडर. पहिलं ITC ऑफ IGST तुम्ही वापराल IGST करता सगळ्यात पहिले. त्यानंतर CGST AGST इन एनी ऑर्डर अँड इन एनी प्रपोर्शन. जर माझ्याकडे लायबिलिटीज नाहीच आहे IGSTची तर मी IGST करता वापरणारच नाही, मग वापरीन CGST करता किंवा IGST करता. कितीच मला CGST समजा माझ्याकडे 1,000ची लायबिलिटी आहे CGSTची, 1,000ची AGSTची, माझ्याकडे ITC IGSTचं आहे समजा 1,000 आहे. हा 1,000 मी वापरीन ह्या CGST करता किंवा मग वापरीन ह्या AGST करता किंवा 500 देईन CGST मध्ये 500 देईन AGST मध्ये. काही होऊ शकतं ना जर का एनी प्रपोर्शन आणि एनी ऑर्डर म्हटलंय. IGST पहिले वापरा एवढंच करा हेच आहे ना. ITC ऑफ IGST इक्वल टू नील संपला IGSTचा ITC. मग CGST वापरा CGST करता. ओके, CGST हा पहिल्यांदा CGST करता वापरला, जर उरला CGST तर IGST करता वापरला जातो. सपोज तुमच्याकडे तर IGST नाहीच आहे, तुमच्याकडे CGST AGST लायबिलिटी आहे आणि तुमच्याकडे ITC ऑफ तुमच्याकडे IGST लायबिलिटी आहे ITC नाही आहे. ओके, हा इथे विषय तुम्हाला कळा, एवढाच विषय IGSTचा. जर तुमच्याकडे लायबिलिटी IGSTची आहे आणि तुमच्याकडे क्रेडिट CGST आणि AGSTचा आहे. ओके, तुम्ही मशिनरी घेतली राज्यामधूनच घेतली आहे, पण तुम्ही जेव्हा आउटवर्ड सप्लाय केला राज्याबाहेर केला, लायबिलिटी आली तुमच्याकडे IGSTची, तुम्ही CGST AGST सेटअप केला असेल आणि तुमच्याकडे लायबिलिटी IGSTची पे करा CGST शिल्लक असेल, तुम्ही वापरू शकता IGST मध्ये. ओके, वापरू शकता.
आता लायबिलिटी IGSTची मोठी आहे, CGST सगळा वापरला तरी पण लायबिलिटी बाकी राहिली, तरच तुम्हाला AGST वापरता येईल. AGST केव्हा वापरता येईल IGST करता, की IGST करता वापरता ओनली वेन ITC ऑफ CGST इक्वल टू नील. हा विषय आणि हे दोन विषय मिक्स करू नका. इथे काय दिलंय, IGST वापरा IGST करता. जर IGSTचं क्रेडिट उरलं असेल तर मग CGST AGST मध्ये इन एनी ऑर्डर एनी प्रपोर्शन वापरू शकता. तर मग IGSTचा ITC नील झाला का, येस. जर नील झाला असेल, IGST वापरला गेला असेल, तर मग तुम्हाला CGST AGST वापरता येईल. म्हणजे स्वतः CGST कडे आपलं क्रेडिट आहे, IGST पूर्ण वापरा CGST AGST करता, मग तुम्ही CGSTचं क्रेडिट वापरू शकता. त्या CGST करता किंवा त्या IGST करता वापरू शकता. ठीक आहे. खालचा विषय बघू नका, खालचा विषय वेगळा आहे. The balance in the electronic cash ledger or credit ledger after payment of tax, interest, penalty, fee or any other amount payable under this act or the rules made thereunder may be refunded in accordance with the provision of section 50. आणि मी खाली हे मत दिलंय की एक झिरो रेट सप्लाय विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स आहे, म्हणजे त्याच्याकडे LUT आहे, आणि the credit has accumulated on account of rate of tax on inputs being higher than the rate of tax on आता यामध्ये एक्सेप्ट काय म्हटलंय की गुड्स बोथ ॲज मे बी नोटिफाईड, जे गुड्स सर्व्हिस नोटिफाय केले त्यांच्या अगेन्स्ट क्रेडिटचं रिफंड मिळणार नाही. सेक्शन 54 मी घेईन तेव्हा हा डिटेलमध्ये घेईल. फक्त इथे ही प्रोव्हिजन आलं, मला असं वाटलं की क्रेडिटचं रिफंड मिळतो का, कारण तो शब्द आले इकडे. द बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर आफ्टर पेमेंट ऑफ टॅक्स, टॅक्स पे केल्यानंतर काही अमाऊंट जर बाकी राहिली असेल क्रेडिट लेजरला, तर सेक्शन 54 प्रमाणे त्याचा रिफंड त्या सेक्शनप्रमाणे रिफंड होऊ शकेल. ओके. जसं ITC अक्युमुलेट झालं आहे ते काही नोटिफाईड गुड्स आहेत त्यांना मिळणार नाही. तसंच एक नो रिफंड और अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इन केसेस वेअर द गुड्स एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया आर सब्जेक्ट टू एक्सपोर्ट ड्युटी. ज्या गुडवर एक्सपोर्ट ड्युटी आहे, समजा आता कांदे एक्सपोर्ट करायला नको आहेत, गव्हर्नमेंट काय करतं त्याच्यावरती एक्सपोर्ट ड्युटी असतात, म्हणजे त्या काय होईल त्याची किंमत जास्त होईल. म्हणजे गव्हर्नमेंटला इच्छा नाही की तुम्ही एक्सपोर्ट करावं, त्यावेळेस मग जे ITC अक्युमुलेट झालेलं आहे त्याचा रिफंड नाही मिळणार. असे गुड्स ज्यांच्यावर एक्सपोर्ट ड्युटी आहे त्याचा ITC रिफंड नाही मिळणार. दुसरं, नो रिफंड ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इफ द सप्लायर ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ अवेल्स ड्रॉबॅक. एक दुसरा बेनिफिट गव्हर्नमेंट देतं कस्टममध्ये, तो जर दिला असेल तर मग हा बेनिफिट मिळणार नाही रिफंडचा. ITC अक्युमुलेट झाला आहे, रिफंड पाहिजे, तर हे बघा की तुमच्याकडे इनपुटचा टॅक्स 18%, 12%, आउटपुटवर टॅक्स 5%, अशी केस आहे का, यात रिफंड मिळतो. पण तुमचे जे तुम्ही सप्लाय करताय तो या गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्ट केला की ह्याचा ITC रिफंड होणार नाही. त्यात तुमचे गुड्स असतील रिफंड नाही मिळणार, एक्सपोर्ट ड्युटीवाले गुड्स असतील रिफंड नाही मिळणार, हा ड्रॉबॅक बेनिफिट घेतलाय तर रिफंड नाही मिळणार. म्हणजे रिफंड जो होईल मे बी रिफंडेड इन अकॉर्डिंग विथ द प्रोव्हिजन ऑफ 54, पण ही जी तरतूद आहे त्यानुसार तो रिफंड घेण्याची तिथे तरतूद आहे, तर तो रिफंड मग त्या सेक्शन प्रमाणे 54 प्रमाणे त्याला
रिफंड ॲप्लिकेशन देऊन पुढे त्याची प्रोसिडिंग्स होईल. लायबिलिटी वरती हेच दिलं आहे की लायबिलिटी असेल तर ऑर्डर ऑफ डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी काय असेल, तर पहिल्यांदा ऑल ड्यूज पहिले प्रिव्हियस पिरियडचे भरा, करंट पिरियडचे भरा आणि मग डिमांड काय गव्हर्नमेंटने रेज केलं आहे तर मग ते नंतर भरा. जो रेग्युलर टॅक्स आहे तो पहिले पे करा, मागच्या पिरियडचा पहिले पे करा, करंट पिरियडचा मग करा आणि मग काय होईल, जे डिमांड आलं आहे ते पे करा. म्हणजे डिमांड पे करायचं होतं म्हणून मी करंट पिरियडचा टॅक्स भरला नाही असं नाही बोलायचं. पहिले तुम्ही काय करा, प्रिव्हियस ड्यूज पे करा, मग करंट. कारण ह्याच्यावरती काय आहे, ह्याच्यावरती रिसिपियंटचा ITC डिपेंड करतो. इतर व्यापाऱ्यांना नुकसान होऊ नये, त्यामुळे तुम्ही पहिले रेग्युलर बिझनेस पहिले करा, नंतर तुम्ही डिमांड आहे ते पे करा, लायबिलिटी डिमांडची. PMT 01 हे लायबिलिटी रजिस्टर आहे. इथं वर आपण वाचलं लायबिलिटी टू पे टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, लेट फीज हे कुठे डेबिट होईल, डेबिट होईल त्या लेजरला. The electronic liability register of the person shall be debited by amount payable toward tax, interest, late fees, other amount payable as per the return furnished by the said person. And the amount of tax, interest, penalty of any other amount payable are determined by proper officer in purchase of any proceedings under the act or ascertained by the said person. हे सगळं रेकॉर्ड कुठे होतं, डेबिट कुठे होतं, इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर. आणि जो इंटरेस्ट आहे तो पण येईल, एनी अमाऊंट ऑफ इंटरेस्ट दॅट मे अक्रू फ्रॉम टाइम टू टाइम. सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 49. जसं आपण सेटअप घेतो ना, लायबिलिटी कॅश आणि क्रेडिटनी भाग दिली जाते. सेक्शन 49A 49B आता वाचले आपण. पेमेंट ऑफ एव्हरी लायबिलिटी बाय रजिस्टर्ड पर्सन ॲज पर हिज रिटर्न शॅल बी मेड बाय डेबिटिंग द इलेक्ट्रॉनिक. जमा झालं क्रेडिट तर क्रेडिट होतं ना, जमा झाली कॅश लेजरला तर काय होतं, क्रेडिट. मग ते डेबिट करून तिथनं ती अमाऊंट कमी करून लायबिलिटी काय केली जाईल, भरली जाईल. मग लायबिलिटी डेबिट झाली आहे ती काय होईल, क्रेडिट अकॉर्डिंगली. याच्यात 3B फाईल करतो तर लायबिलिटी डेबिट होते, त्यात जो ITC क्लेम घेतो तो क्रेडिट होतो. मग लायबिलिटी डेबिट झाली म्हणजे देणं आहे ती दिली तर काय होईल, दिली म्हणजे ती भरली, क्रेडिट होईल. आणि जमा कसं आहे, इलेक्ट्रॉनिक कॅश आणि क्रेडिट जमा आहे. जमा आहे म्हणजे ते क्रेडिट आहे, मग ते डेबिट होईल. ते डेबिट होऊन लायबिलिटी डेबिट आहे ती क्रेडिट होईल. The amount deducted under section 51, 52 म्हणजे TDS TCS or the amount payable on the reverse charge basis or the amount payable under section 10 म्हणजे composition dealer. Any amount payable towards interest, penalty, fee or any other amount under the act shall be paid by debiting the electronic cash ledger. TDS TCS कॅश भरायला लागेल, composition dealer कॅश भरतो आणि as per his return shall be made by debiting electronic credit ledger. खाली खाली हां, आणि इंटरेस्ट, पेनल्टी, फीज हे कॅशनीच भरायला लागेल. पेमेंट ऑफ काय याचं हेडिंग आहे, पेमेंट फ्रॉम इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. कसलं TDSचं TCSचं कंपोजिशन सप्लायरला कुठलाही ITC मिळत नाही. कंपोजिशन डीलरचं आणि इंटरेस्ट, पेनल्टी, फीज एनी अदर अमाऊंट अंडर द ॲक्ट shall be paid by debiting the electronic cash ledger maintained as per Rule 87 and the electronic liability register shall be created accordingly. ती लायबिलिटी काय होईल, पहिले डेबिट असेल, इंटरेस्ट, लेट फीज ती भरली कॅशमधनं तर काय होईल, कॅश डेबिट होईल, लायबिलिटी क्रेडिट होईल. आता काय डिमांड रेज केलं आहे, ओके, डिमांड रेज केलं आहे आणि जे अपिलेट ऑथॉरिटी आहे त्यांनी काय अमाऊंट कमी केली. एनी अमाऊंट ऑफ डिमांड डेबिटेड इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरला. जेव्हा डिमांड रेज केलं तेव्हा काय होतं, डिमांड ते काय होतं, डेबिट होतं.
शॅल स्टँड रिड्यूस टू द एक्सटेंट ऑफ रिलीफ गिवन बाय द अपिलेट ऑथॉरिटी किंवा अपिलेट ट्रिब्युनल किंवा कोर्ट. ही लायबिलिटी समजा 10 लाखाची, 10 लाख नाही 8 लाखाचे, तर तिकडे 10 लाख काय केले, डेबिट केलेत ना, मग 2 लाख काय होईल, कमी केलेत, रिड्यूस केले, तेवढी लायबिलिटी कमी होईल. तर तिकडे एंट्री येईल की रिड्यूस बाय अपिलेट ऑथॉरिटी, जी कुठली असेल त्यांनी कमी केले, 2 लाख रिड्यूस केले, तेवढे डेबिट होईल. म्हणजे काय होईल, 8 लाखात त्याचे काय होतील, फायनली डेबिट राहतील, 8 लाखात देणं हे राहील. आता जर लायबिलिटी कमी झाली तर अकॉर्डिंगली पेनल्टी इंटरेस्ट पण कमी व्हायला पाहिजे ना. द अमाऊंट ऑफ पेनल्टी इम्पोज ऑर लायबल टू बी इम्पोज शॅल स्टँड रिड्यूस पार्टली ऑर फुल्ली as the case may be if the taxable person makes the payment of tax, interest and penalty specified in the show-cause notice or demand. Electronic liability register shall be created accordingly. डिस्क्रिपन्सी काय असेल ती परत तेच मगाशी वाचलं तेच. त्याला हे संपलं होतं. आता हे तुमचं जे अगोदरचे सेक्शन होते त्याला जे रूल होते ते तशाच प्रकारे होते. हे नवीन काय रूल अमेंड होऊन आले. मी टॅक्स इनवॉइस घेतला, गुड्स घेतलेच नाही, ITC घेणं योग्य आहे मला नाही. विदाउट रिसिप्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस जर का ITC घेतलाय, बऱ्याच वेळा असं मार्केटला दिसतं की बरेच लोक इनवॉइस घेतात, ॲक्च्युली गुड सर्व्हिस घेत नाही आणि ITC अवेल करतात. मग त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन आणण्याकरता जो फ्रॉड ITC घेतला जातो त्याच्यासाठी हा रूल 86 आणला. आणि यात हे दिलं की द कमिशनर ऑर अन ऑफिसर ऑथोराइज बाय हिम इन हिज बिहाफ नॉट बिलो द रँक ऑफ अन असिस्टंट कमिशनर हॅव्हिंग रिझन टू बिलीव्ह दॅट द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स अवेलेबल इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर हॅज बीन फ्रॉडुलेंटली अवेल्ड ऑर इज इनएलिजिबल इन ॲज मच ॲज. समजा माझ्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला एक 5 लाख क्रेडिट आहे, ओके, आणि जे त्या ऑफिसरला वाटतंय की ते मी फ्रॉडुलेंटली घेतलेलं आहे किंवा मी त्याला इलिजिबल नसताना घेतलेलं आहे, तर तो काय करू शकतो, ती पॉवर ह्यातनं आली. काय करू शकतो, द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन अवेल्ड ऑन द स्ट्रेंथ ऑफ टॅक्स इनवॉइस ऑर डेबिट नोट्स ऑर एनी अदर डॉक्युमेंट्स प्रिस्क्राइब अंडर रूल 36 issued by a registered person who has been found non-existent or not be conducting any business from any place or which registration has been obtained. किंवा दुसरं विदाउट रिसिप्ट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. म्हणजे माझ्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ज्याच्या बेसिसवरती मी काय करतोय, ITC क्लेम करतोय, माझा सप्लायर हा एक्झिस्ट करत नाही किंवा ज्या ॲड्रेस रजिस्ट्रेशन होतात ती जागा काय डिपार्टमेंटला सापडत नाही, किंवा मी विदाउट रिसिप्ट ऑफ गुड सर्व्हिसेस ITC घेतलाय, असं काय याला असं वाटतं कोणाला, त्या अधिकाऱ्याला. तर तो मला काय सांगेल मला तो की वरती ABCD, आता मी हेच सांगतो तुम्हाला, मे फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग नॉट अलाउ डेबिट इन अमाऊंट इक्विव्हॅलंट टू सच क्रेडिट इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर or discharging any liability under section 49 or for claim of any refund of any unutilized. माझ्या अकाउंटला इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला ITC क्रेडिट झाला, तो वापरला का डेबिट होईल. तुम्ही डेबिट करायचा नाही म्हणजे वापरायचा नाही, लायबिलिटीच्या अगेन्स्ट तेवढा ITC वापरायचा नाही. म्हणजे मला कॅश पेमेंट करायला लागेल. म्हणजे जोपर्यंत ही कारवाई आहे हा ITC मी कधी पण वापरू शकत नाही. तर त्याला टाइम लिमिट दिलं आहे 1 वर्ष. 1 वर्षामध्ये such restriction shall cease to have been effect after the expiry of period of 1 year from the date of imposing such restriction. The commissioner or the officer authorized by him under sub-rule 1 may, upon being satisfied that the condition and disallowing debit of electronic credit ledger as above no longer exists, allow such debit. तो अलाव करू शकतो, पण जे रिस्ट्रिक्शन आहे ते 1 वर्षापर्यंतच तो लावू शकतो, 1 वर्षानंतर नाही. म्हणजे माझा सप्लायर एक्झिस्ट करत नाही, म्हणजे मी गुड घेतलेच नव्हते, मी ॲक्च्युली सप्लाय घेतलाच नव्हता, त्यांना असं वाटतंय त्यांनी मला रिस्ट्रिक्ट केलं. पण जर त्यांना असं वाटलं की नाही माझा ITC बरोबर आहे, तर ते मला मग जे काय त्यांनी सबरूल 1 मध्ये
रिस्ट्रिक्ट केलं आहे, मला डिसअलाव केलं आहे, ते मला अलाव करू शकतं. कारण की ती परिस्थिती त्यांना जी वाटत होती ती एक्झिस्ट करत नाही. पण हे जे काय रिस्ट्रिक्शन्स आहे, सच रिस्ट्रिक्शन शॅल सीज म्हणजे स्टॉप केलं पाहिजे आफ्टर द एक्सपायरी ऑफ पिरियड ऑफ 1 year. त्यांना जे काही इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे, त्यांना जे काही शोधायचं आहे की ITC खरा घेतला खोटा घेतला, त्यांनी 1 वर्षामध्ये शोधलं पाहिजे. जर ITC कसं होतं की सेक्शन 155 सांगतो की जर ITC सप्लायरने घेतला, रिसिपियंटने घेतला असेल तर बर्डन ऑफ प्रूफ कोणावरती आहे, टॅक्स पेअरवरती आहे. पण बाकी कुठल्या पण गोष्टी नियमानुसार जे काही डिपार्टमेंट टॅक्स पेअरवरती रिस्ट्रिक्शन्स किंवा ऑर्डर काढतं तर ते प्रूव्ह करायची जबाबदारी ही डिपार्टमेंटची ऑफिसरची आहे. मग 1 वर्ष पिरियड दिला आहे, 1 वर्षामध्ये त्यांनी काय तो निर्णय घेतला पाहिजे की ITC योग्य का अयोग्य. पण तुर्तास काय केलं आहे, रिस्ट्रिक्ट केलं आहे की ITC तुम्ही घेऊ नका, म्हणजे कॅश पेमेंट करा. हे ए मध्ये होतं, क्लॉज ए मध्ये. बी मध्ये काय दिलं आहे, द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स हॅज बीन अवेल्ड ऑन द स्ट्रेंथ ऑफ टॅक्स इनवॉइस, डेबिट नोट or any other document prescribed under Rule 36 in respect of any supply, the tax charge in respect of which has not been paid to the government. ITC घेतला आहे स्ट्रेंथ ऑफ इनवॉइस किंवा डेबिट नोट किंवा अदर डॉक्युमेंट, पण गव्हर्नमेंटला टॅक्स पे नाही केला. The registered person avail the credit of input tax has been found non-existent or not be conducting any business from place for which registration has been obtained. ज्यांनी ITC घेतला आहे तो नॉन एक्झिस्टंट आहे. The registered person availing the credit of input tax has been found non-existent or not be conducting any business from any place of which registration has been obtained. जी जागा दाखवली तिकडे बिझनेस करत नाही, वेगळ्या जागी करत असेल किंवा तो नॉन एक्झिस्टंट आहे. आणि द रजिस्टर्ड पर्सन अवेलिंग एनी क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स इज नॉट इन पजेशन ऑफ टॅक्स इनवॉइस. ITC घेतला आहे पण त्याचे डॉक्युमेंटरी प्रूफ नाही आहे. ह्या 4 केसेस दिल्या, ह्या 4 केसेस असतील तर त्याचा ITC प्रॉपर ऑफिसर किंवा जो ऑफिस त्याला पॉवर दिली आहे तो ऑफिसर काय करेल, 1 वर्षापर्यंतच्या काळापर्यंत रिस्ट्रिक्ट करेल. जर ते प्रूव्ह झालं की ह्यांनी ITC चुकीचाच घेतला आहे तर मग त्याच्यावर त्यानुसार कारवाई होईल. तसं प्रूव्ह होऊ शकलं नाही तर ITC मग त्यांना अवेल करायला दिला जाईल. मग तो कारवाईला वेळ मिळावा म्हणून मग हा रूल केला. 86 रूल 86A कंडिशन्स ऑफ यूज ऑफ अमाऊंट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. तुमच्या क्रेडिट लेजरला अमाऊंट आहे, सेक्शन 16 प्रमाणे तुम्हाला अधिकार आहे का ITC घेण्याचा, तुम्ही घेऊ शकता. पण 1 वर्षापर्यंत तुम्हाला रिस्ट्रिक्ट करतो. कारण ह्या कारणानुसार त्याला लिहून दिलं जाईल की आम्हाला डाऊट आहे, रिझन टू बिलीव्ह आहे, असंच आहे, मग सिद्ध करा. सिद्ध करायला वेळ पाहिजे ना काहीतरी. कळलं एवढं. आता हा जो सेक्शन आहे, हा सेक्शन नंतर आला, याचा रूल पहिले आला. होऊ शकतं का की मुलगा पहिले जन्माला आला मग बाप आला, असं होऊ शकतं का? नाही. आपण कसं बघतो की ॲक्टमध्ये तरतूद केली आहे की ह्या सेक्शनप्रमाणे ह्या कामगाराला तुम्ही हा रूल बनवू शकता. तशी तरतूद नव्हती. मग ह्याच्यावरती टॅक्सपेअरनी ऑब्जेक्शन घेतलं. टॅक्सपेअरच्या कन्सल्टंटने किंवा इतर लोकांनी अभ्यास किंवा कायद्याच्या अभ्यासकांनी ह्याच्यामध्ये GSTच्या की तुम्ही कसा हा रूल बनवू शकता. हा रूल बनवण्याची पॉवरच नाही तुमच्याकडे. तुम्ही रूल बनवला आहे तो रूल सेक्शनमुळे येतो ना. सेक्शनमध्ये पॉवर असते की रूल बनवा. सेक्शनमध्ये पॉवर नव्हती आणि हा रूल आला. मग नंतर हा सेक्शन आला. आता सगळं ओके ठीक आहे की नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस ॲक्ट द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल subject to such conditions and restrictions specify such a maximum proportion of output tax liability under this act or under IGST act which may be discharged through the electronic credit ledger by a registered person or class of registered person as may be prescribed. म्हणजे जर तुमच्याकडे 100 रुपये लायबिलिटी पे करायची आहे
ओके, आउटपुट टॅक्स लायबिलिटी पे करायची. तुम्ही इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमधनं मॅक्झिमम प्रपोर्शन किती पे करू शकता? सपोज 99% आता दिलं आहे, म्हणजे 1% काय करायला लागेल? कॅश पे करा. लक्षात? आता हे का केलं असेल? यातनं काय साध्य होणार आहे? हा पडतो, यातनं काय साध्य होणार आहे? समजा नॉर्मली मला 10,000 CGST, 10,000 SGST याच्या आसपास मला अमाऊंट भरायला येतं. ओके, जर मी एखादी मशिनरी घेतली ज्या मशिनरीमुळे माझ्याकडे 2 लाखाचा CGST आहे आणि 2 लाखाचा SGST आहे, क्रेडिट माझ्याकडे जमा झालं. मी काही लाखो रुपयाची मशिनरी घेतली आणि क्रेडिट जमा आहे. आता मी पुढची, जरी माझा बिझनेस वाढला तरी अप्रॉक्सिमेटली 1 वर्ष तरी मी कॅशमध्ये पेमेंट नाही करणार, बरोबर आहे ना? आता 1 वर्ष गव्हर्नमेंटला ॲक्च्युअलमध्ये माझ्याकडून टॅक्स मिळणार नाही. पूर्वी काय व्हायचं, एक्साईजच्या काळामध्ये आणि वॅटच्या काळामध्ये एक्साईज ड्युटीची जी काय भरली जायची, जर कॅपिटल गुड करता भरली तर त्याचा 50% ITC पहिल्या वर्षी मिळायचा, 50% पुढच्या वर्षी मिळायचा. तुम्ही क्लेमच करू नका, म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जाणारच नाही. 50% या वर्षी ITC घ्या, 50% पुढच्या वर्षी घ्या. म्हणजे जो काय परचेस केला आहे, ज्यामुळे टॅक्स भरला आहे, सप्लायरने हा टॅक्स जमा केला आहे, ती अमाऊंट गव्हर्नमेंटला मिळणारच आहे. प्लस जो ITC क्लेम करू शकतो त्याला सांगायचं 100% ITC घेऊ नका. आणि वॅटच्या ह्याच्यात पण काय होतं, काही राज्य ही वॅटमध्ये 100% कॅपिटल गुड्सचा ITC द्यायची, काही राज्य 50% द्यायची, काही राज्य ITC द्यायचीच नाही, कॅपिटल गुड्सचा ITC मिळणार नाही. प्रत्येकी वेगवेगळी पॉलिसी होती, कारण की कॅपिटल गुड्समध्ये काय होतं, टॅक्सेस जमा होत नाही त्याच्या ITCमुळे. तुम्ही जे गुड्स खरेदी करणारे विकता त्याच्यावर टॅक्स कलेक्ट करणारे द्या, तुमच्या कॅपिटल गुड्सची आम्हाला काय घेणार नाही, असे काही राज्यांची पॉलिसी होती. पण बिझनेसला जर का हेल्प करायची असेल तर तुम्ही मग कॅपिटल गुड्सचा पण ITC दिला तर ही काय होते, इनडायरेक्टली हेल्प होते त्या बिझनेस हाऊसेसला. मग GSTमध्ये गव्हर्नमेंटने सांगितलं ठीक आहे ITC तुम्हाला पूर्ण देऊ, कॅपिटल गुड्सचा घ्या पूर्ण, त्याचं 5 वर्ष युजफुल लाईफ असेल, त्याच्या आत तुम्ही ती वस्तू विकायची नाही, विकले तुम्हाला लायबिलिटी लागेल. बाकी ओके वाटलं लोकांना हे, किंवा ठीक आहे इज ऑफ डुईंग बिझनेस GSTमध्ये आला, कॅपिटल गुड्सचा ITC पूर्ण मिळतो. आता याच्यामध्ये काय झालं, इन्कम टॅक्समध्ये सपोज माझ्याकडे 10,000 रुपये सेल मॅनेज परचेस करून 10,000 काय येते, प्रॉफिट येते, तर मला 10,000 रुपये इन्कम टॅक्स भरायला लागतो. ओके, हे प्रॉफिट काढल्यानंतर माझ्याकडे मशिनरी आहे त्याचं डिप्रिसिएशन काढलं जातं. ओके, आणि डिप्रिसिएशन जर का या 10,000पेक्षा जास्त आलं, 10,000 धरा, 10 लाख धरा, किती पण धरा, डिप्रिसिएशन 10 लाखाहून जास्त आलं तर मला 10 लाखावरती टॅक्स भरायला येणार नाही इन्कम टॅक्समध्ये. बघा मी थोडं वेगळ्या प्रकारे सांगतो तुम्हाला. आता रिलायन्स एक मोठी कंपनी आहे, त्यांचा मोठा प्लांट आहे, त्यांच्या प्लांटला डिप्रिसिएशन दरवर्षी एवढं यायचं की त्यांचं जे प्रॉफिट यायचं, म्हणजे कंपनी लॉप्रमाणे प्रॉफिट मोठा, कंपनीचा प्रोग्रेस होतोय, कंपनीचे शेअरची व्हॅल्यू वाढते, पण इन्कम टॅक्समध्ये डिप्रिसिएशन काढल्यामुळे प्रॉफिटच नाही, त्यामुळे कंपनीला टॅक्स भरायला लागायचं नाही. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष कंपनी टॅक्सच भरत नव्हती. मग इन्कम टॅक्सच्या तरतुदीमध्ये अशा प्रकारे चेंज केला गेला की जर का डिप्रिसिएशन जास्त झालं याच्यापेक्षा, म्हणजे ॲक्च्युली याची तरतूद आहे की डिप्रिसिएशन जास्त असेल तर ते डिप्रिसिएशन पुढच्या वर्षी वापरता येईल, त्याला म्हणतात अनॲब्सॉर्ब डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन जे वापरलं गेलं नाही ते डिप्रिसिएशन. तुम्ही ITC कसं करता, आता ITC आहे कॅरी फॉरवर्ड करा, डिप्रिसिएशन पण कॅरी फॉरवर्ड होतं, पुढच्या वर्षी वापरा. मग त्यानंतर या वर्षीचं डिप्रिसिएशन, कॅरी फॉरवर्ड झालेलं डिप्रिसिएशन हे सगळं विचारात घेतलं तर त्यांना इन्कम टॅक्स लागतच नव्हता. प्रॉफिट झालंय डिप्रिसिएशन काढण्यापूर्वी अशी तरतूद केली गेली की कुठलीही कंपनी असो, पार्टनरची फर्म असो, त्यांना एक मिनिमम अमाऊंट टॅक्सची द्यावीच लागेल, कॅशमध्ये भरावीच लागेल, आणि मग त्यानंतर
रिलायन्सला टॅक्स भरायला यायला लागला. तुम्ही तुमचं हक्क घ्या डिप्रिशिएशनचा, पण तो पुढे घ्या. आता तुम्ही कॅश भरा. तीच तरतूद त्यांना जीएसटी मध्ये करायची की 1% तुम्ही काय करा, कॅशमध्ये द्या. ITC घ्या पुढे. आत्ता काय केलंय, नवीन सुरुवात केली, 1%च ठेवलं. हे उद्या 5% करतील, 10 करतील. हा आकडा पुढे वाढवता येऊ शकतो. आज 1%ने तरतूद सुरू केली. आता जर का माझ्याकडे क्रेडिट यायला क्रेडिट आहे आणि मला सांगितलं 1%ने कॅश भरा, आता लोकांना हे फारच अन्यायकारक वाटेल. त्यामुळे ही तरतूद जरी केली, ओके, याचा रूल केला कशा प्रकारे तो टॅक्स भरायचा हे रूल केला. मग की नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दीज रूल्स द रजिस्टर्ड पर्सन शॅल नॉट यूज द अमाउंट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर टू डिस्चार्ज हिज लायबिलिटी टुवर्ड्स आउटपुट टॅक्स इन एक्सेस ऑफ 99% ऑफ सच टॅक्स लायबिलिटी. 99% लायबिलिटी तुम्ही पे करा क्रेडिटमधला, 1% कॅशनी पे करा. ओके. In case where the value of taxable supply other than exempt supply and zero rate supply in a month exceeds ₹50 lakhs. म्हणजे हे छोट्या व्यापाऱ्यांना लागू होत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, एका महिन्यामध्ये म्हणजे जो टॅक्सेबल सप्लाय आहे, म्हणजे एक्झाम सप्लाय सोडा, अदर दॅन एक्झाम सप्लाय सोडा, झिरो रेट सप्लाय सोडा, जो टॅक्सेबल सप्लाय तो 50 लाखाहून जास्त झाला आणि त्याच्यावरचा टॅक्स भरायचा आहे. आता माझा सप्लाय 50 लाखाच्या पुढे होतच नाही, छोटा टॅक्सपेअर आहे, तर मला रूल 86B सेक्शन 49(12) ही तरतूद मला लागूच होत नाही. म्हणजे छोटे व्यापारी आहेत ना, बाहेर गेले. असा व्यापारी याचा 50 लाखाहून जास्त टर्नओव्हर आहे, एक्सेप्ट झिरो रेट सप्लाय आणि एक्झाम सप्लाय. ओके, 50 लाखाहून जास्त सप्लाय झाला, यस, त्याच्या क्रेडिट लेजरला क्रेडिट आहे का, आहे. Therefore, in cases where value of taxable supply in a month is less than 50 lakh, then this restriction would not be applicable. 50 लाखाहून कमी ॲप्लिकेबल होणार नाही. 50 लाखाहून जास्त सप्लाय केला तर टोटल व्हॅल्यू ऑफ इंटरस्टेट सप्लाय ऑफ अन्नू अँड सन्स फॉर द मंथ ऑफ ऑगस्ट 2022 इज 100 लाख. 100 लाख आहे. याच्यावरती 18% IGST कलेक्ट केला, 18 लाख भरायचे आहेत आणि त्यांच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला 20 लाख आहे. बरोबर आहे. 50 लाखाच्या वर सप्लाय, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला 20 लाख आहेत, लायबिलिटी 18 लाख येते. मग आत्ता आपण जे बघतो 86B त्याप्रमाणे त्यांना 17,82,000 म्हणजे 99% होतात ह्या 18 लाखाचे. हे या 20 लाखाच्या क्रेडिटमधनं पे करायला लागतील आणि बाकीचे जे 18,000 रुपये आहे ते कॅशमध्ये भरायला लागतील. क्लिअर झालं की नाही. एक बघा कसं आहे, 50 लाखाच्या वर सप्लाय पाहिजे. पहिली अट काय की 50 लाखाच्या वर सप्लाय पाहिजे, तो पण टॅक्सेबल सप्लाय. आता माझं जे एक्झाम्पल आहे यामध्ये 1 करोडचा सप्लाय म्हणजे 50 लाखाच्या पुढे गेलं ना, त्याच्यावरती 18 लाख टॅक्स पे करायचं आहे. मग ह्यांना 18 लाख हा टॅक्स पे करताना यांच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला 20 लाख रुपये यातना ह्या ITC मधनं हा टॅक्स भरला जाऊ शकतो ना. पण हां 18 लाखावरती 18 लाख ह्यातनं भरला आले असते. पण तरतूद काय सांगते, नाही तुम्ही 1% कॅश भरलाच पाहिजे. मग ह्यातनं 1% होतात 18,000, म्हणजे 18,000 तुम्ही कॅश भरा आणि 17,82,000 जे आहेत तेच या 20 लाखाच्या क्रेडिटमधनं वापरता येते. अदरवाईज हे 18 लाख वापरले गेले असते, पुढे 2 लाख ITC शिल्लक राहिला असता, कॅश भरायचा प्रश्नच नव्हता, गरजच नव्हती ना. पण ह्या तरतुदीमुळे काय झालं, एवढंच आहे, मिनिमम 1% ऑफ आउटपुट लायबिलिटी minimum 1% of the output liability shall be discharged
युझिंग इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, हा नियम हे सांगतो. पण हे कधी होईल की जर जो मंथली सप्लाय होतोय हा एक्सीड करायला पाहिजे 50 लाख, ज्यामध्ये तुम्ही 0 डेट सप्लाय किंवा एकदम सप्लाय धरू नका, फक्त टॅक्सेबल सप्लाय. जो इंटरस्टेट सप्लाय आहे किंवा राज्याबाहेर सप्लाय केला, जो एक्सपोर्ट नाही आहे किंवा सेजमधला नाही आहे, असा सप्लाय 50 लाखाच्या पुढे गेला, ओके. आता माझ्याकडे या केसमध्ये एक्झाम्पल जे आहे ह्यांनी 100 लाखाचा सप्लाय केला आहे हे सांगतो, 50च्या पुढे आहे, त्याच्यावरती टॅक्स रेट 18% आहे. IGST राज्याबाहेर सप्लाय केला, त्यांच्या क्रेडिटला 20 लाख आहेत, ते 20 लाखामधनं 18 लाखाचं हे लायबिलिटी आहे, ती नॉर्मली पे करू शकले असते. पण या रूलप्रमाणे काय सांगितलं गेलं की नाही, 1% म्हणजे 18 लाखावर तुम्हाला 1% म्हणजे 8,000 कॅश ही भरावीच लागेल. म्हणजे गव्हर्नमेंटला कॅश मिळाली तर काय होतं, विकास कामगारांचा वाटा वापरता येतं. आता हे लिमिट जरी ठेवलं होतं तरी पण म्हणजे गव्हर्नमेंटची हिंमत झाली नाही की ही तरतूद अशी लागू करावी. त्यांनी त्याला आणखीन काय अपवाद ठेवले. हे चांगलं केलं तर हे लागू करायला पाहिजे की मोठे व्यापारी आहेत त्यांच्यावरती लागू होईल कॅश गरज म्हणून. पण ॲक्च्युली टार्गेट तेच आहेत, मोठेच लोक आहेत की ज्यांचा 50 लाखाच्या वरतीच टर्नओव्हर आहे, त्यांना एक कॅश भरायला लावा. त्या सगळ्या मॅन्युफॅक्चरर्सकडे काय मशिनरी आहेत, पण त्यांना पण गव्हर्नमेंटनी सद्य परिस्थितीमध्ये एक रिलीफ दिला आहे. म्हणजे नियम तर केला आहे पण अजूनही गव्हर्नमेंट काय करते, चाचपणी करते. कारण त्यांनी काय सांगितलं की जर एखादी कंपनी आहे, जर ती प्रोप्रायटरची आहे, तर मी महिन्याला 50 लाखाच्या वरतीचे गुड्स विकत असेल तर जो मला प्रॉफिट होतो, बघा जर मी 10 लाखाचा प्रॉफिट नाही केला, 5 करोडच्या वरती मला टर्नओव्हर जातो, मी महिन्याला जर का वर्षाला 10 लाख रुपये नसेल कमवत तर मी काय बिझनेस केला मला सांगा. जर मी 10 लाख प्रॉफिट कमवतो तर मला 5 लाखावरती, पहिल्या 1 लाखावरती टॅक्स रेट कमी आहे, पुढच्या 5 लाख ते 10 लाखमध्ये 20% टॅक्स लागतो ना. जर का प्रोप्रायटर आहे किंवा एखादी कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे किंवा पार्टनर, एनी ऑफ इट्स 2 पार्टनर किंवा होल टाईम डायरेक्टर, यांचंही जर का ॲज केस मे बी पेड मोर दॅन 1 लाख रुपीज इन्कम टॅक्स, त्यांनी जर का मागच्या 2 फायनान्शियल इयरमध्ये ही वर्ष टॅक्स भरून झाले, त्याचा इन्कम टॅक्सचा टॅक्स पिरियड संपला आहे, जुलै संपला ना आत्ता, मी टॅक्स 1 लाखाच्या वरती भरला आहे, अगोदर पण 1 लाखाच्या वरती भरला आहे, तर मला ही प्रोविजन लागू होणार नाही. मी प्रोप्रायटर आहे, प्रोप्रायटर और करता HUF मध्ये करता असतो, as the case may be, have paid more than 1 lakh rupees as income tax under the Income Tax Act last 2 financial years. In each of the last 2 financial years with the time limit to file letter of income tax under section 139(1). म्हणजे हे काय असतं, इकडे 31 जुलै ते एक्सपायर झालंय, मी जुलैमध्ये 1 लाख त्याचा टॅक्स भरलाय, बाकी पण 1 लाख. जर मी गेले 5 वर्ष असा मोठा बिझनेस करतोय, मी 2 वर्ष टॅक्स 1 लाखाच्या वरती भरलाच आहे, तर मला कॅश भरा 1% ही तरतूद लागू होणार नाही. आता तरी यातनं काहीच मिळत नाही ना. मग हे झालं एक. दुसरं, मी मॅन्युफॅक्चरर नाही, मी एक्सपोर्टर आहे. द रजिस्टर्ड पर्सन हॅज रिसिव्ड अ रिफंड अमाऊंट मोर दॅन ₹1 lakh इन द प्रिसिडिंग फायनान्शियल इयर ऑन अकाउंट ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट. यात आपण बघितलं 0 डेट सप्लाय किंवा इनोटेड ड्युटी स्टॉक, यात जर रिफंड घेतला 1 लाखाहून जास्त, त्यांना पण हे नाही होणार लागू, त्यांनाही ITC रिस्ट्रिक्ट नाही होणार, कारण त्यांना मग रिफंड द्यायचा आहे. 3 जण गेले, ABC झाले. चौथ्याचा D, द रजिस्टर्ड पर्सन हॅड डिस्चार्ज हिज लायबिलिटी टुवर्ड्स आउटपुट टॅक्स थ्रू the electronic cash ledger for an amount which is in excess of 1% of the total output tax liability applied cumulatively up to the said period in the current financial year. मी अगोदर काय कॅश भरली आहे, एप्रिलला भरली आहे, मेला भरली आहे, जूनला भरली आहे, थोडी कॅश भरली आहे, आणि मग आत्ता मला काय झालं आहे, मी काय मशिनरी घेतली आणि मग मी क्रेडिट माझ्याकडे आलेलं आहे. टोटल लायबिलिटी पाहिजे जेवढी होते आत्तापर्यंत एकत्रितपणे, त्याच्यावरती 1% कॅश भरले की नाही मी, मग मला आता ही तरतूद लागू होणार नाही. ॲज्युमिंग आहे बघा खाली की फायनान्शियल इयर 22-23 आहे, अप टू ऑगस्ट 22
द टोटल आउटपुट टॅक्स लायबिलिटी पेबल इन 30 lakh and such registered person has deposited 1 lakh through e-cash ledger. त्यांनी 30 लाखापैकी 1 लाख काय भरले, कॅशनी भरले. बॅलन्स 29 लाख क्रेडिट लेजरनी भरले. आता रूल 86B वुड नॉट बी ॲप्लिकेबल इन सप्टेंबर 2022. त्यांनी 50 लाखाचा काय केला, 50 लाखाच्या वरती टर्नओव्हर केला, टॅक्सेबल टर्नओव्हर. तर त्यांनी किती रुपये भरले आतापर्यंत? 1 लाख भरले. 1 लाख हे 1% ऑफ 30 lakh इज 30,000. ओके. नाही, मी तुम्हाला सांगतो बघा कसं आहे. नाही ऐका, मी तुम्हाला अजून एक्सप्लेन केलंच नाही, पूर्ण एक्सप्लेन केलंच नाही आहे. $30 लाख आहे अप टू ऑगस्ट. इथे काय दिलंय की करंट फिनान्शियल इयर हे म्हटलं आहे ना, करंट फिनान्शियल इयर. तर करंट फिनान्शियल इयर सुरू केलं एप्रिलला. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. टॅक्स पेबल किती होता? 30 लाख. यातला 1 लाख कॅशनी पे केला. 1 लाख हा कॅशनी पे केला. इथपर्यंत एवढी माहिती आली तुम्हाला? इथपर्यंत एवढं आलं. आता पुढे रूल 86Bचा आपल्याला विचार करायचा आहे. कुठल्या महिन्यामध्ये? सप्टेंबर महिन्यामध्ये. सप्टेंबर महिन्यामध्ये त्याला मोठी ऑर्डर मिळाली आणि त्याचा टर्नओव्हर 50 लाखाच्या पुढे गेला. एक्सिट 50 lakh. आलं लक्षात? आता जर पुढच्या महिन्यात समजा हे 60 लाख सप्लाय झाला असेल आणि त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला ITC आहे, धरून चला की ITC आहे. आता ह्या 60 लाखामध्ये काय म्हटलं आहे की क्युम्युलेटिव्हली म्हणजे एप्रिल टू आता सप्टेंबर लायबिलिटी पे करायची आहे. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या सगळ्या महिन्यामध्ये मिळून 1 लाख तर कॅशमध्ये पे केले. 1 लाख कॅशमध्ये पे केले. The registered person has discharged his liability towards output tax through the electronic cash ledger for an amount which is in excess of 1% of the total output tax. आता इथपर्यंत किती? 30 लाख. इथे किती झाला? 90 लाख झाला. या 90 लाखावरती 1% किती होईल? हां, मग इथे 1 लाख त्यांनी 1%हून जास्त कॅश पे केलीच आहे ना. हां, कॅश दिलीच नाही अगोदर म्हणायचं ना, कॅश दिलेली आहे आणि ती 1%हून जास्त होते. क्युम्युलेटिव्ह म्हणजे एकूण. क्युम्युलेटिव्हली अप टू द सेड मंथ, या महिन्यापर्यंत 1% कॅश दिली आहे ना तुम्हाला. मग आता आम्हाला कॅश भरायला लागू नका, क्रेडिट घेऊ द्या. म्हणजे त्यांनी एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत समजा जे काय क्रेडिट ते वापरलं, प्लस नवीन मशिनरी घेतली, नवीन ऑर्डर मिळाली म्हणून त्यानं 50 लाखाच्या पुढे गेला. आता ITC पण वाढला आणि आउटपुट टॅक्सही वाढला. पण त्यांनी अगोदरच्या काळामध्ये कॅशनी लायबिलिटी पे केली आहे, ती 1%हून खूप जास्त आहे. तर मग त्याच्यावरती हे रिस्ट्रिक्शन लादलं जाणार नाही. पण हे समजा तुम्ही असं बघा की एप्रिल टू ऑगस्ट नाही, समजा असं आहे की हेच डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आहे आणि एप्रिलला हे झगडते. तर एप्रिलला करंट मंथ म्हणजे एप्रिल पहिलाच महिना आहे ना. अगोदर कॅश किती भरले असेल? एप्रिलला नवीन मशिनरी घेतली, नवीन ऑर्डर आली, एप्रिलला नवीन मशिनरी घेतली, नवीन ऑर्डर मिळाली आणि 50 लाखाच्या वर टर्नओव्हर घेतला. तर मग हा जो ह्यातनं जे रिलीफ मिळते ते मिळणार नाही. म्हणजे दुसरा कुठला रिलीफ पॉईंट त्याला लागू होत नसेल तर इथे जरा 1% कॅश भरायला लागेल. इंटरेस्टिंगली, the aforesaid exception needs to be evaluated in current financial year, hence for the month of April only. पहिला महिना असा आहे की यात प्रिव्हियस काय नाहीच आहे ना, सुरू झाला महिना. मग हे जे एक्सेप्शन आहे विल नॉट बी ॲप्लिकेबल.
accordingly registered person would be required to pay minimum 1% of output tax liability unless काय म्हटलंय the registered person is covered under any of the other exceptions. अनलेस म्हणजे दुसरीकडे कुठे त्याला एक्सेप्शन मिळत नाहीये, त्यात तो कव्हर होत नाही, त्याला लागू होत नाही. जर त्याला हे लागू होत नसेल मग त्याला 1% कॅश भरायला लागेल. म्हणजे जेवढे अपवाद दिले त्यातला कुठलाही अपवाद जर टॅक्स पेअरला लागू झाला तर त्याला 1% कॅश भरायला लागणार नाही. यात फिनान्शियल इयर सुरू तर एप्रिलला, एप्रिलच्या अगोदर तुम्ही किती वेळा कॅश भरले असेल. एप्रिलला तुम्ही जेव्हा तरतूद अशी केली करंट फिनान्शियल इयर सेड मंथ, तो महिना एप्रिल असेल, मग त्यांना दुसऱ्या कुठला एक्सेप्शन लागू होत नसेल तर ह्या एक्सेप्शन प्रमाणे त्यांना 1% कॅश ही भरावीच लागेल. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे, रजिस्टर्ड पर्सन जो आहे तो गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे, लोकल अथॉरिटी आहे, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे, स्टॅट्युटरी बॉडी आहे, यांना ॲप्लिकेबल नाही. ओके, आत्ता तरी याचा फार काय प्रभाव नाही आहे, पण गव्हर्नमेंटने अंदाज घेतला की आपण अशी तरतूद केली तर लोकांमध्ये काय प्रतिसाद येतो, काय प्रतिक्रिया येतात. तरतूद केली पण अशा प्रकारे केली की मला लागूच होणार नाही. 1%च ठेवली किंवा 1%च हे लोक देतात का बघूया. मला असं वाटतंय की तरतूद जरी केली असली तरी जर का म्हणजे त्याला इंडस्ट्रीने विरोध केला की नाही पाहिजे आम्हाला हे, काय होणार नाही. आज तरी की याचा प्रभाव असावा असं मला वाटत नाही. इवन कॅन्सलेशनमध्ये पण हा रूल टाकला, रूलमध्ये टाकलं हे की जर 1% त्यांनी कॅश नाही भरली तर नंबर कॅन्सल होईल. जसा इथे रूल काढला तिकडे अमेंडमेंट केली त्या रूलमध्ये की जर 86B प्रमाणे त्यांनी कॅश भरत असेल तर त्याला नंबर कॅन्सल होईल. पण जे बघितलं याला बघितलं की आयडेंटिफिकेशन नंबर असतो प्रत्येक ट्रान्झॅक्शनला. मग तिकडे जे कॅश जमा हो, क्रेडिट जमा हो, लायबिलिटी जमा हो, ओके, आणि मग लायबिलिटी पे करताना सेटअप होतं आहे ना नंबर, तो नंबर या रूलप्रमाणे दिला जातो 88 प्रमाणे. युनिक आयडेंटिफिकेशन नंबर शॅल बी जनरेटेड ॲट द कॉमन पोर्टल फॉर each debit or credit to the electronic cash credit ledger as may be case may be. The unique identity number relating to discharge of any liability shall be indicated in the corresponding entry in the electronic liability register. The unique identification number shall be generated at the common portal for each credit electronic liability register for reason other than those covered under subrule 2. Okay, liability raise केली आहे, डिमांड रेस केलं आहे, त्याच्या अगेन्स्ट लायबिलिटी पे केली त्याला पण एक युनिक नंबर येईल. आता रिफंड तुम्ही प्रोव्हिजन बघाल तेव्हा रिफंडमध्ये काय होतं की टॅक्स कोणाच्या पॉकेटमधनं गेला त्याला रिफंड मिळतो. आता जर एव्हरी पर्सन हू हॅज पेड द टॅक्स ऑन गुड सर्व्हिसेस आर बोथ अंडर धिस ॲक्ट, तुम्ही रिसिपेंट आहात, मी सप्लायर आहे, फॉरवर्ड चार्ज आहे, तुमच्याकडून मी टॅक्स घेतला, गव्हर्नमेंटला जमा केला, तर तुमच्याकडे इन्सिडेंट जर त्यात रिफंड तुम्हाला क्लेम करायचं आहे तुम्ही रिफंड क्लेम करू शकता. अनलेस द कॉन्ट्ररी इज प्रूव्ड बाय हिम, मानलं जाईल वी डीम टू हॅव पास ऑन द फुल इन्सिडन्स ऑफ सच टॅक्स टू द रिसिपियंट ऑफ सच गुड्स ऑर सर्व्हिसेस बोथ. टॅक्स पे कोण करेल? सप्लायर. टॅक्स पे केला, ओके, टॅक्स पे केला, इन्सिडन्स रिसिपियंटकडे पास झाला. जर त्याला रिफंड घ्यायचा आहे त्याच्याकडे इन्सिडन्स आहे, अनलेस द कॉन्ट्ररी इज प्रूव्ड बाय हिम. असा एक डीम एक्सपोर्टचा कन्सेप्ट आहे. डीम एक्सपोर्ट, तर डीम एक्सपोर्ट केलं म्हणजे मी तुम्हाला सप्लाय करतो आणि तुम्ही एक्सपोर्ट करता, तर तुमच्यासाठी मी सप्लाय करतो तो देशाबाहेर जातो, ओके, माझे गुड्स एक्सपोर्ट होणार आहेत पण डायरेक्ट मी एक्सपोर्ट नाही करत. एक्सपोर्ट ऑर्डर तुमच्याकडे, तुम्हाला मी सप्लाय करतोय आणि तुम्ही समजा तो बाहेर पाठवताय. हे थोडं मी जनरल करून सांगितलं, हे थोडी तरतूद वेगळी. धरून चला या केसमध्ये जर का मी प्रूव्ह करतो की हा डीम एक्सपोर्ट आहे, एक्सपोर्ट झाले, तर जो टॅक्स तुमच्याकडून मी घेतला आहे
त्याचा रिफंड तुम्ही पण घेऊ शकता, म्हणजे रिसिपियंट आणि सप्लायर पण घेऊ शकतो. मी तुम्हाला सप्लाय करतो आणि ज्याच्यावरती मला समजा मी सप्लाय तुम्हाला केला आणि 18 लाखाचा टॅक्स आहे, त्याचा रिफंड तुम्ही घ्या किंवा मी घेईन सप्लायर म्हणून. मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडनं गुड्स घ्या, टॅक्सचा रिफंड माझा मी करीन, मला तुम्ही फक्त काय करा, त्या गुड्सची 1 करोड द्या. 1 करोडचा माल तुम्हाला देतो, जो तुमचा टॅक्स आहे तुम्ही मला देऊ नका, मी रिफंड घेईन. मी सप्लाय केला की नाही तुम्हाला, टॅक्स मला भरायला लागेल, मग रिफंड क्लेम करीन. मग इथे काय होतं, तुमच्याकडनं मी अंडरटेकिंग घेईन की कुठलाही इन्सिडन्स रिफंड मी घेणार नाही रिसिपियंटकडनं. रिसिपियंट मला डॉक्युमेंट देईल आणि त्यानंतर मी काय करीन, ते रिफंड क्लेम करेन. म्हणजे इथे इन्सिडन्स कोणाकडे आहे, अनलेस द कॉन्ट्री इज प्रूव्ड बाय हिम. सप्लायर सांगतो की माझ्याकडे इन्सिडन्स आहे, बघा रिसिपियंटकडे नाही, रिसिपियंटने लिहून दिलं आहे की मी कुठल्याही प्रकारचा रिफंड घेणार नाही, म्हणजे इन्सिडन्स माझ्याकडे, मी भरला टॅक्स, त्यांनी मला दिलेला नाही आहे. हे रिफंडसाठी याचा उपयोग आहे, हे खाली या नोटमध्ये म्हणून खाली दिलंय. ब्रेक घेऊया इथे.